सर्वांना जय श्रीराम। आज खरं तर खूप महत्त्वाचा आणि शुभ शकून म्हणावा तर आज आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आज महाराष्ट्रामधील सर्व महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल आज खूप चांगल्या पद्धतीने लागला। 29 महानगरपालिकांमधील जवळजवळ 27 महानगरपालिका भाजपा आणि भाजपाचे मित्रपक्ष अशा बहुमताने निवडून आले आणि जवळजवळ पुण्याचाही निकाल आता चालू आहे। त्यातही आपण पाहिलं असेल की जवळजवळ 115+ जागा म्हणजे आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, त्याच्याबरोबर आमच्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, त्याच्याबरोबर आमचे सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील सह पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे, ते सांगत होते की आपल्या 100+ जागा होतील आणि त्या दृष्टीने नक्कीच आम्ही कार्यकर्त्यांनी पुणे शहरातील असतील ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जे कष्ट घेतले त्याचं फळ म्हणजे आता आपण पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही आपलं खूप चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला आता लाभले। त्याच पद्धतीने आपण पाहिलं असेल की त्याच दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीच्याही निवडणुका जाहीर झाल्या। तर पुणे ग्रामीण मध्ये साधारणतः 73 जिल्हा परिषद गट येतात आणि त्याचबरोबर 13 पंचायत समिती येतात। तर त्याच्यामधील 7 पंचायत समिती माझ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्हा दक्षिणमध्ये येतात। त्याचबरोबर 35 जिल्हा परिषद गटाच्या जागा माझ्या जिल्हा पुणे दक्षिणमध्ये येतात। तर त्याची तयारी म्हणून आम्ही इच्छुकांचे कोण इच्छुक आहेत त्याचे उमेदवारीचे अर्ज मागवले होते। त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुका वाईज आम्ही केले। त्या तालुक्यामध्ये भोरचे आमचे जे आमचे मुलाखतीचा कार्यक्रम आहे तो पूर्ण झाला होता। इंदापूरचा कालच झाला। त्याचबरोबर आज आमचा पुरंदरमधील इच्छुकांचा कार्यक्रम आमचा ठरला होता। पण सकाळी अचानकपणे जिल्हा परिषद पंचायत समिती संदर्भातली जी बैठक ठरली होती, सन्माननीय चंद्रकांत दादा असतील केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी आज सकाळी आमची तातडीची कोर टीमची बैठक बोलवल्यामुळे जी 11 वाजताची आमची वेळ होती मुलाखतींची ती आम्हाला साधारणतः दुपारी 1 ते 2च्या दरम्यान आम्हाला मुलाखतीला सुरुवात करावी लागली। त्यातही आपण पाहिलं असेल की प्रचंड असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला ह्या मुलाखतीमध्ये लाभला। अजूनही आमच्या मुलाखती चालू आहे, पण आत्तापर्यंतच्या मुलाखतीमध्ये 4 जिल्हा परिषद गट ह्या पुरंदर तालुक्यामध्ये येतात आणि 12 पंचायत समितीचे 8 आपले पंचायत समितीचे सदस्य असे एकूण 12 सदस्यांसाठी ही जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे त्याला जवळजवळ आता 108 ते 9 लोकांनी आत्ता इंटरव्ह्यू दिलेले आहेत। खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आत्ता ह्या पुरंदरमध्ये आहे। ह्या पुरंदरमध्ये सन्माननीय माजी आमदार संजय सर जगताप असतील, त्याचबरोबर माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे असतील, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि आमचे नेते सन्माननीय गंगाराम दादा जगदाळे असतील, त्याचबरोबर संघटनात्मक काम पाहणारे आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस बाळासाहेब गरुड असतील, दोन्ही मंडल अध्यक्ष संदीपजी कटके, त्याचबरोबर आमचे काकासाहेब निगडे, महाराष्ट्र ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय आमचे सचिनजी लंबाचे असतील, त्याचबरोबरीने आमचे गिरीशजी जगताप माझे जिल्हा नियोजन समिती सदस्य, त्याचबरोबर शैलीजी तांदळे राज्य परिषद सदस्य, अशा प्रमुख आमच्या पॅनलच्या उपस्थितीमध्ये ह्या निवडणुकीचा मुलाखतीचा कार्यक्रम आता पार पडत आहे। हा प्रतिसाद पाहता आम्हाला निश्चित खात्री आहे की विजयाची जी शृंखला जी महानगरपालिकेपासून सुरू झाली, तर महानगरपालिकेपासून मी म्हणणार नाही तर ह्या जिल्ह्यामध्ये जी 2017ला नगरपालिकेची जी निवडणूक झाली ती त्यावेळेस नगरपालिकेमध्ये 0 संख्या आमची होती। हे आम्ही वेळोवेळी मान्य केलं आणि त्याच्या दृष्टीने आम्ही कामही सुरू केलं होतं। आज आमच्या जिल्ह्यामध्ये ह्या दक्षिणमध्ये जवळजवळ आमच्या 64 नगरसेवक आत्ता आमच्या नगरपालिकेमध्ये आत्ता कार्यरत आहेत। त्याचबरोबरीने आमच्या सासवड नगरपालिकेला नगराध्यक्ष प्लस आमचे नगरसेवक असे पूर्ण आमची ताकदीने तिथे निवडून आले। भोरमध्ये नगराध्यक्ष सोडला तर पूर्ण नगरपालिका आमच्या ताब्यात आली। दौंडलाही नगराध्यक्ष सोडले तर पूर्ण नगरपालिका आमच्या ताब्यात आली।
जिथे बारामतीमध्ये काही नव्हतं तिथं आमचा एक नगरसेवक निवडून आला, जो आमचा मंडळाचा सरचिटणीस म्हणून काम करतो, त्याची मिसेस तिथे निवडून आली. माळेगावला काही नसताना तिथे आमचे 4 नगरसेवक आज निवडून आलेत. इंदापूरला आमची आघाडी होती, तिथे आमचे 5 नगरसेवक आमचे निवडून आले. म्हणजे जिथे कमळ कधी फुललं नव्हतं ह्या भागामध्येही ह्या 2025च्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेपासून झालेली सुरुवात, म्हणून मी ह्या अर्थाने तेव्हापासून झालेली सुरुवात, हा विकासाचा आणि हा विजयाचा रथ आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रामुख्याने चालूच ठेवणार आहोत. आणि नक्कीच ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जिल्ह्याचा तर आलेख चांगलाच राहील विजयाचा, पण त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातल्या 12ही जागा आम्ही चांगल्या मतांनी आम्ही निवडून आणू ही खात्री आम्हाला आहे. आपणही पाहिलं असेल की पत्रकार बंधूंनी आता पाहिलं असेल की बरीचशी गर्दी अजून बाहेर रेंगाळती, त्यांच्याही मुलाखती अजून बाकी आहेत. तर निश्चितच आम्ही त्यातले जे चांगले उमेदवार आहेत, जे इलेक्टेड पर्सन आहेत, आमच्यामध्ये एकदा उमेदवारी डिक्लेअर झाली की आम्ही सगळे एक होऊन काम करतो. मग त्यावेळेस तो उमेदवार म्हणजे आमचा कमळ असतो. तर त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. सगळ्यांची त्या खात्रीने आम्ही जे 12 उमेदवार ठरतील त्याचं काम प्रामाणिकपणे काम करणे आणि त्याला निवडून आणणे ह्यासाठीची ही निवडणुकीची प्रक्रिया आजपासून आमच्या तालुक्यामध्ये इथे सुरू होत आहे. आणि त्याचबद्दल आता आपणही उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून पत्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतरून सन्माननीय संजय सर आपल्याला मार्गदर्शन काही गोष्टी सांगतील. घातलेल्या सार्वजनिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 8 जागा आणि जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी साधारणतः 108 उमेदवारांच्या आपण त्या ठिकाणी मुलाखती आज घेतलेल्या. काही मुलाखतींना वेळ झाल्यामुळे काही उमेदवारांच्या मुलाखती आम्ही घेऊ शकलो नाही, परंतु आजचा दिवस आदरणीय जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय ऐतिहासिक दिवस आहे आणि निश्चितपणे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण वाढत चाललेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये आणि त्या अगोदर जवळपास 200पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये 70%पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला कामाच्या आणि विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठसा उमटवला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने विकसित होत असलेल्या भारताला एक चांगली दिशा विकासाची देण्याचं काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विकास पुरुष आदरणीय देवाभाऊ त्या ठिकाणी करतायत. आणि निश्चितपणे हाच कौल आज पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा अनेक जवळपास 29 पैकी 27 महानगरपालिका आणि इतरही राहिलेल्या 2 महानगरपालिकांमध्ये आज थम्पिंग मेजॉरिटी सर्वसामान्य नागरिकांनी दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थाने आज भारतामध्ये आणि सर्व या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाशिवाय विकासाला पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे आज आमच्या सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आणि त्यामध्येच आपल्याला सर्वांना कल्पना आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व निवडणुका त्या 15 फेब्रुवारीच्या आतमध्ये घ्यायच्या असल्यामुळे वेळ अतिशय कमी आहे. 21 तारखेपर्यंत उमेदवार निश्चिती करून आम्हाला सर्व शेतकरी बांधवांच्या समोर, ग्रामीण भागातल्या लोकांच्या समोर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे भावी प्रतिनिधी म्हणून घेऊन जायचे. आणि त्यासाठी आज या आनंदाच्या क्षणी सुद्धा दुपारपर्यंत आम्ही सगळेच त्या ठिकाणी आदरणीय माजी आमदार आदरणीय आशीर्वाद असतील, गंगाराम दादा असतील, नाना असतील, या ठिकाणी उपस्थित आदरणीय मंडळाध्यक्ष तिकडे काका,
त्याचप्रमाणे संदीपराव असतील, गिरीश आप्पा, लंबाजी, शैलेशजी, विठ्ठल आबा, सर्वच आम्ही मंडळी त्या ठिकाणी, डॉक्टर आहेत त्या ठिकाणी, कोणते काकी आहेत, आम्ही सगळी मंडळी पुण्यामध्ये होतो आणि पुण्यातला आनंद उत्सव साजरा करतच आज आमच्यावरती ही जबाबदारी असल्यामुळे आज आमची खरं म्हणजे आज आनंद उत्सव साजरा करायचा आहे आम्हाला, परंतु आज सगळे इंटरव्ह्यूज समजून एक मोठी जबाबदारीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुरंदर तालुक्याची आहे आणि मला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांना एक सांगावंसं वाटतंय की उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने पुरंदरचा, ग्रामीण भागाचा, आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा तळागाळापर्यंत विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही आहे. आज आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेब हे असतील किंवा ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरेसाहेब असतील, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पुरंदरच्या प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत विकासाचं खुलं दार जर आपल्याला उघडायचं असेल आणि वंचित राहिलेला अनेक वर्षाचा विकास आपल्याला पुरंदरचा घडवण्यासाठी पुरंदर तालुक्याची पंचायत समिती आणि 4ही जिल्हा परिषदेचे उमेदवार हे जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाचे आज त्यांनी निवडून द्यावेत आणि याच्यासाठी आजच्या या आनंदाच्या क्षणीसुद्धा आम्ही सगळी मंडळी आनंद उत्सव साजरा करत असताना इथे बसून सर्व 108 लोकांचे आज इंटरव्ह्यू पूर्ण करून आम्ही 21 तारखेच्या अगोदर त्या ठिकाणी उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर देणार आहोत. मी पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांना सांगेन, यादी आपल्यापर्यंत पोहोचेलच, परंतु ही संख्या आणि ही माहिती आपण सर्वांनी ग्रामस्थांना त्या ठिकाणी द्यावी ही विनंती करतो. आपण सर्वजण छोट्याशा कॉलने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सर्वांच्याच वतीने आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय शेखरजींच्या वतीने मनापासून आभार मानतो. तुमच्या पक्षाचे तुम्ही त्याचं शॉर्टआउटचं तुम्ही काय करायला मिळालं? शॉर्टआउट म्हणजे आमचे सर्वे जे आले त्या सर्वेनुसार त्या भागातली परिस्थिती, ते इलेक्टेड पर्सन ह्याच आमचा खरं तर तो क्रायटेरिया राहणार आहे. आमच्यामध्ये जे उमेदवारीला इच्छुक आहेत त्याच्यामध्ये इलेक्टेड पर्सन जो असेल, जे आमचे नॉर्म ठरलेत त्याच्यामध्ये जो इलेक्टेड पर्सन म्हणून त्याचं आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आणि जे बाकीचे राहतील त्यांचंही आम्ही सगळ्यांचं एकमत असेल की जो पक्ष निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. तर महानगरपालिका निवडणुका झाल्या, नातलगांच्या जे नेते आहेत त्यांच्या नातलगांच्या नावावरती फुल्या मारल्या बऱ्याच ठिकाणी पक्षाने. आता इथं पुरंदरमध्ये काय तसं का होणार आहे? पुरंदरमध्ये आम्ही तुमचं जे म्हणणं आहे नातलग वगैरे, पण आम्ही आहे ना इलेक्टेड पर्सन हा पर्याय जो ठेवला आहे की शेवटी कसं असतं, प्रशासनात जाऊन लोकांचे प्रश्न मांडायचे असेल तर तो उमेदवारही त्या ताकदीचा लागतो. तिथे पोचलं तर आमचंही भारतीय जनता पार्टीचं काम वाढेल आणि लोकांची खऱ्या अर्थाने आम्ही मदत करू शकेल. तर आम्ही ते नातलग आहे का हे आहे का त्या पाहण्यापेक्षा लोकांची इच्छा काय, लोकांमधून कोणाचं नाव येते ह्याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत. इलेक्टिव्ह मेरिटवरच आम्ही ते सिलेक्ट. कधी होईल अंतिम तुमची यादी? काय साधारणतः 2 दिवसामध्ये अंतिम यादी आमची. काय समजा रुसवे फुगे आले, काय बंडखोरीची भाषा आली थोडी त्यातली समजा की त्यांना मिळालं नाही तर शक्यतो होत नाही किंवा जर आली तर मग त्यांचं काय करणार आहे तुम्ही? सॅटिस्फाय कसं कन्क्लुजन काय करणार तुम्ही, कसं करणार? आपण आता पाहिलं असेल की आमच्यामध्ये साधारणतः एकदा निवडणुकीचं उमेदवारी डिक्लेअर झाली की त्यानंतरून आमचे सगळेजण जे इच्छुक होते तेही एकरूप होऊन कामाला लागतात. तुम्ही म्हणताय तसे बंडखोरी वगैरे, तर त्यांनाही आम्ही व्यवस्थित समजून सांगू, कारण आमच्याकडे जबाबदाऱ्या भरपूर आहेत. म्हणजे फक्त प्रशासनात जाणारे हेच फक्त काम नाही आहे, तर संघटनेत भरपूर अशा जबाबदाऱ्या आहेत, त्यांनाही आम्ही सामावून घेऊ. कारण तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पार्टी आता जगातला 1 नंबरचा पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये त्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे आम्ही त्याला काम देऊ आणि त्याच्या माध्यमातूनही समाजाची सेवा कशी होईल ते पाहू. महायुती होईल का स्वबळावर? आम्ही पूर्णपणे स्वबळाची तयारी केली. प्रदेश अंतिम जो निर्णय देऊ तो आम्हाला मान्य असेल. आता तरी आमच्या समोर अशी कुठलीही परिस्थिती आलेली नाहीये. आजही आमचे जे इंटरव्ह्यू झाले ते सगळे आता आपणही पाहिले असेल की जे कायम कामात आहेत अशाच लोकांचे आम्ही इंटरव्ह्यू घेतलेत आणि त्यातल्याच लोकांना आम्ही संधी देणार आहोत.
म्हणजे हा भविष्य झाला की नक्की अजून माहीतच नाही ना, त्याच्यापेक्षा आत्ता जे आमच्या समोर परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही त्यांचा विचार करू. नाही, आज राज्यात निकाल भाजपच्या बाजूला लागले, त्यामुळे इतर पक्षातले सुद्धा महायुतीतले सुद्धा उद्या मी वाढणार तुमचं. काही तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. नक्कीच जे येतील त्यांचं स्वागत करू, पण आम्ही कोणाला असं शब्द देऊन हे करत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये आजच नाही का, आजही आमचे बरेचसे प्रवेश झाले. कुठलेही लोक येताना आमच्याकडे कुठली आशा बाळगत नाही किंवा काही करत नाही. आजही जे प्रवेश झाले सन्माननीय चंद्रकांत दादा किंवा मुरलीधर अण्णा मोहोळ आपले केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत जे पुण्यात प्रवेश झाले, कुठलीही आशा न ठेवता ते आले. जुन्यांना विचारात ठेवा लागेल, बाकी काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं म्हणणं आहे, जुने नवीन हा भेद आमच्यात का संपतो तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पार्टीचा एकच विचार आहे की ह्या समाजाचं भलं व्हावं, राष्ट्रहित व्हावं. त्यामुळं ही लिमिटेड कंपनी नाही आहे. त्याच्यामुळं जे येतील त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांनाही आमच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून आम्ही त्यांना घेऊ. त्याच्यामुळे जुना नवा हा भेद आम्ही विसरून काम करणारी मंडळी आहोत. समन्वय साधून चांगल्या पद्धतीने काम करू. पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू झाली. आज पुरंदर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पंचायत समितीचे 8 गट आणि जिल्हा परिषदेचे 4 गट त्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी या मुलाखतीला उमेदवारांचा पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारचे उमेदवार जे क्वालिफाईड आहे, जे त्याच्यामध्ये सामाजिक जीवनामध्ये अनेक आमच्या महिला भगिनी आल्या होत्या की त्यांनी बचत गटामध्ये खूप मोठं काम चालवलं आहे. मला अभिमान वाटतो की एकदम चांगल्या महिला, सुशिक्षित महिला आणि या मोदी साहेबांचा आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो त्या ठिकाणी आज राज्यामध्ये देशामध्ये जो कामाचा धडाका चाललेला आहे तो पाहिला तर खूप चांगल्या महिला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. जी गोष्ट त्याच्यामध्ये परदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तेच विजन हे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी ठेवलं आहे की महिलांना त्याच्यामध्ये अधिकचं महत्त्व द्यायचं आणि म्हणून परदेशामध्ये आपण वेगवेगळे देश पुढे जाताना पाहतोय तेच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. निश्चितपणानं आज भारतीय जनता पक्षाची ताकद, शक्ती दोन्ही आमच्या मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय संजय जगताप सरांनी सांगितलं, या ठिकाणी कार्यक्षम जिल्हा अध्यक्ष आमचे शेखरजी वडणे आणि बाकी सगळेच या ठिकाणी बाळासाहेब आमचे त्या ठिकाणी प्रभारी आले, इतर सगळे मान्यवर खूप ताकदीनं भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उतरतोय. मला आणि आमच्या सगळ्यांना खात्री आहे, आमच्या सगळ्यांचा आत्मविश्वास आजच्या मुलाखतीमधून त्या ठिकाणी पुढे आला की 8च्या 8 पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या 4च्या 4 जागा 12च्या 12 जागा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवरती निवडून त्या ठिकाणी आणणार आहे आणि येणार आहे. असे ताकदीचे उमेदवार आज या ठिकाणी आलेले आहेत. निश्चितपणानं ज्यावेळेला 5 तारखेला मतदान होईल आणि 7 तारखेला त्या ठिकाणी डॉक्टर साहेब जो निकाल लागेल त्यामध्ये जसा निकाल आता महानगरपालिकेत लागलेला आहे, महानगरपालिका मुंबई असेल, पुणे असेल, सेंचुरी पार करून त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष पुढे झालेला आहे. त्याच पद्धतीनं इथं 100% कमळ आणि कमळ हे त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेला बोललेला दिसेल असा आत्मविश्वास आमच्या सगळ्याच त्या ठिकाणी उमेदवारांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहे. जय श्रीराम.